2 दिवसापूर्वी जयंत पाटलांनी मला फोन लावला, अरे पंडित आपल्याला मीटिंग घ्यायची आहे, मी येणार आहे. पण मला आज आनंद वाटला. पराभवानी जयंत पाटील हलवा आहे, माझ्यापेक्षा त्याला पराभव सहन होत नाही. या निवडणुकीमध्ये सुप्रिया पाटील, नुपाल पाटील आणि निनाद पाटील, आस्वाद पाटील यांनी महत्वपूर्ण असं योगदान दिलं. शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं. एवढं काम केलं की काँग्रेसच्या निरीक्षकांनी आमच्या निनाद पाटलांचं कौतुक केलं. टेक्निकल दृष्ट्या आज प्रसार माध्यमांनी निनाद पाटलाच्या नावाने बातमी चालवली. आज जयंत पाटील हे आघाडीच्या पक्ष आघाडीमध्ये गीते साहेबांचं काम, समोर जे 2 पत्रकार दिसतात, शिवसेनेपेक्षा जास्त काम आम्ही केलं माझ्या राज्यात. जयंत पाटील हे आघाडीचे प्रमुख नेते असताना शिवसेनेने किरकोळ उमेदवार देऊन आज आघाडीला, आज त्यांना मुख्यमंत्रीपद जिंकायचं आहे. आज या विधान परिषदेमध्ये नारायण राणेपासून सगळ्या लोकांनी जयंत पाटलाचा पराभव झाल्यामुळे आम्हाला फोन लावले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचा आवाज उठवणारा नेता आज त्या सभागृहात नाही. त्याच्यामुळे शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना वाईट वाटलं. आज सभागृहामध्ये कपिल पाटील नाही आणि जयंत पाटील नाही, सभागृह पूर्ण झालेलं आहे. मला शेवटच्या क्षणापर्यंत आमची मॅच चालू होती. जशी 1 दिवस मॅच पकडला, आम्हाला जयंत पाटील कधी काउंटिंगला जात नाही. मला आश्चर्य वाटला, कसा काही काउंटिंगला चाललाय. त्याला एवढी खात्री होती, अरे पंडित घालू नकोस, आपली सीट निवडून येते. पण ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनीच आपला विश्वासघात केला. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील विरोधी लोकांना ज्यांनी आनंदाने उत्सव साजरा केला. अरे जयंत पाटील हा बाजी प्रभू देशपांडे एक मत असताना बारामती घेणार आहे आणि जयंत पाटील यांना पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला मैदानात उतरायला लागला. हा जयंत पाटलाचा विजय माझ्या राज्यात. मी कालच आमच्या पक्षाच्या नेत्यांना फोन लावला की जयंत पाटीलला समजावा की आपल्याला पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये जायचं आहे आणि विषय संपवायचा आहे. आणि आज जयंत पाटलांनी डिक्लेअर केलं. मला निश्चित खात्री आहे 2 महिन्यांनी आघाडीचं सरकार येणार आहे आणि जयंत पाटील पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये जाणार आहे. हे लक्षात घ्या. शेतकरी कामगार पक्ष आणि कैलासवासी प्रभाकर पाटील यांच्या आणि 2 मुलं, लवडे वाकडे उच्चाची लक्षणे आमच्या याच्यात नाही आणि आम्ही कधी गद्दारी करत नाही. माझ्या राज्यात आम्हाला जर पाठिंबा द्यायचा असेल तर समोर पाठिंबा देतो. मी निश्चित सांगतो, बचा घेतो आम्ही लढेंगे. बरेच पराभव आम्ही बघितलेले आहे. पण आज सगळ्या टीव्ही चॅनलला जयंत पाटलांची बातमी चालवायला लागते. हा जयंत पाटलांचा गौरव आहे. आणि काँग्रेसमध्ये बरीच प्रलोभन झाली, बरंच नाटक झालं, पण तो जास्त काम करतो त्याला शत्रू पण जास्त असतात. कारण जयंत पाटलांची अडचण सरकारला होती. पण मला निश्चित खात्री आहे की मला वाटत होतं, मी कल्पनाला फोन लावला की बाबा जयंत पाटलाला पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये पाठवल्याशिवाय आपला विषय संपवायचा नाही. आणि ज्या पद्धतीने ही लढाई झाली, संपूर्ण देशाचं लक्ष होतं. शरद पवार यांनी सकाळी 6 वाजता फोन लावला. बिचारे ते जयंत पाटलाच्या पराभवाने त्यांना पण धक्का बसला. आज मी निश्चित सांगतो की आघाडीमध्ये आपला विजय होईल. जयंत पाटील पुन्हा एकदा दोघांनी काम करतील. मी खात्रीपूर्वक सांगतो, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता प्रलोभनाला बळी पडत नाही. अनेक प्रलोभनं आमच्याकडे आली होती. जयंत पाटील उद्या कॅबिनेट झाला असता, बाळाराम पाटील सभापती झाला असता, पण विचारांनी काम करायला आज काँग्रेस पक्ष, पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याचा गौरव केला. जी भूमिका आम्ही मांडायला पाहिजे होती तीच भूमिका त्यांनी मांडली. कारण आघाडीचा नेता आज जयंत पाटील जर निवडून आले असते तर वेगळं वातावरण झालं असतं. त्याच्यासाठी सरकारने जयंत पाटील यांना पाडण्यासाठी सगळे लोक एकत्र आले.
सगळे पक्ष मिळून एकत्र आले, पण जयंत पाटील काय डगमगला नाही. पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या टीमला नुपूर पाटील, निनाद, अस्वाद पाटील, कल्पना यांनी फार योगदान दिलं. 3-4 महिने सगळ्याकडे जाऊन आले, पण शेवटच्या क्षणी त्यांना फसवलं. पण मी पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाच्या 72 कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की पराभवाने आम्ही खचत नाही आणि विजयाने उन्मत्त होत नाही. जे पराजय होत असतो दत्ता पाटील यांनी सांगायचे की आमची लढाई बाबा सगळे आमचेच विद्यार्थी आहेत. जे आज आमदार आहेत ते सगळे पंडितच्या शाळेत शिकलेले आहेत माझ्या राज्यातून. आणि आम्ही काय अशी लाचारी करत नाही, आमच्या रक्तात काय कोणाची गद्दारी करायची आम्हाला गरज नाही. पण पुन्हा एकदा ज्या पद्धतीने आम्ही आमची बहीण मीनाक्षी पाटील जाऊन देखील आमच्या पाटील कुटुंबांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये टोकाची भूमिका घेतली आणि काम केलं. दुर्दैवाने आपला पराभव झाला. विरोधी उमेदवारांनी फार मोठ्या प्रमाणात पैसे घेतले. विरोधी लोकांनी बातमी चालवली, शिवसेना नाराज आहे, अमुक नाराज आहे. अरे आपण आघाडी म्हणून काम करतो. पण मी पुन्हा एकदा सांगतो की शेतकरी कामगार पक्ष अन्याय हे विरुद्ध लढणार आहे, काय खचत नाही. अनेक प्रसंग नाही काढता आहेत प्रभाकर पाटलांच्या बरोबर ते कार्यकर्ते, अनेक प्रसंग आले. पण मी आज पुन्हा एकदा मला आनंद वाटला की जयंत पाटील यांनी जो पराभव आहे, कारण मी जेव्हा पडलो तेव्हा मी रात्री झोपलो होतो, पण मी आज 4 दिवस झोपलो नाही. कारण जयंत पाटलाचा पराभव हा मला सहन झाला नाही. काय प्रामाणिकपणे काम करून आघाडीमध्ये असेल आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आणि एक आमदार असताना संपूर्ण सरकारवरती नियंत्रण ठेवणारा देशातील एकमेव आमदार म्हणजे जयंत पाटील यांनी माझ्या राज्यात. पुन्हा एकदा सगळ्या 72 शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतो, तुम्ही ज्या पद्धतीने जयंत पाटील यांचं स्वागत केलं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि जयंत पाटील यांना पण धन्यवाद देतो की त्यांनी धीर सोडला नाही. तर बचेंगे तो आदमी लढेंगे ही जी जिद्द आपल्या नेत्यांनी आपल्याला दिली आहे ती ठेवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देऊन पुन्हा एकदा आगामी निवडणुकीमध्ये जोमाने आपण निश्चित काम करू याची खात्री देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की पंढरपूरच्या अधिवेशनामध्ये बहुसंख्येने तुम्ही उपस्थित राहा आणि कुठली. पण मला पण एक दुःख सांगून माझं मी भाषण संपवतो की या जयंत पाटलांनी मी पडल्यापासून 5 वर्ष जनतेची एवढी सेवा केली, अनेक कामं केली आणि ज्यांनी काही काम नाही केलं, जे आपल्या मताने निवडून गेले त्यांनी तुमच्याकडे ढुंकून पण बघितलं नाही. खाल्ल्यांचा प्रश्न असो, अलिबाग वडखल रस्ता असो, पण केवळ 500 मतांनी तुम्ही 500 रुपयाची त्यांना मत दिली, ते पण दुर्दैवाची गोष्ट आहे माझ्या राजानो. शेतकरी कामगार पक्षाच्या 72 कार्यकर्त्यांनी बरेच पैसे पंचायती सरपंचाकडे, पण आज लोकशाही धोक्यात आलेली अशी चूक तुम्ही करू नका. विरोधी आज या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे. या विधानसभेमध्ये जयंत पाटील असणं आवश्यक आहे. हे मी बोलत नाही, नारायण राणेची मुलं बोलतात. हे मी बोलत नाही, तर सगळे बीजेपीचे आमदार बोलणारे जयंत पाटील नाही तर या सभागृहाला मजा नाही. हेच काम जयंत पाटील यांनी कैलासवासी प्रभाकर पाटील आणि मीनाक्षी पाटील यांनी जे काम केलं तेच केलंय. मी पुन्हा एकदा सांगतो की 3-4 महिन्यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांचं असंच स्वागत करायची संधी आपल्याला मिळेल याची खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.